तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना तुम्ही 42 गावामध्ये दौरा करताय, मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय आव्हान घेऊन लोकांसमोर जात आहे? मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे, काही अडचण नाही. मी केलेल्या कामाची 15 वर्षातली पावती 100% ह्या 42 गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे. मतदाराला काय आव्हान घेऊन जाते मतदारांकडे जात असताना? मतदाराला जी काही कामं आत्तापर्यंत रस्त्याची असतील, लाईटची असतील, जी म्हणून काही कामं होती ती हे मी 15 वर्षामध्ये पूर्ण केलेली आहेत. जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले, दलित वस्त्या सुशोभीकरण केल्या, अशा अनेक कामं 15 वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेले आहेत. आता प्रत्येक गावातनं जी काही राहिलेली पांधरण रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्यावर्षी पुढच्या काळात राबवणार. त्या दिवशी तुम्ही बारामतीला भेटायला गेलता तुम्ही शरद पवार, त्या बैठकीमध्ये काय सापडले झालं? बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही 38 वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे, ह्या 2 वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला आहे, तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो. तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही, साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही, पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक, नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे, एवढं मी आपल्याला सांगतो. तुम्ही मागणी केली आहे का पवार साहेबांकडे? पवार साहेबाकडे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे. खरं तर